तर भारताच्या हल्ल्यानंतर दाऊद इब्राहिमची आता तंतरलेली आहे करण। दाऊद इब्राहिम पाकिस्तान सोडून पळाल्याची माहिती आहे। जैश ए मोहम्मदचं मुख्यालय उडवल्यानं दाऊद आता घाबरलेला आहे। छोटा शकील मुन्ना झिंगडा सुद्धा पाकिस्तान सोडून पळाल्याची माहिती आता समोर येते। अनेक वर्ष ज्यांनी दहशतवादाला पोचलं, ज्या पाकिस्ताननं दहशतवादाला पोचलं, ते पाकिस्तान सोडून आता हे आतंकवादी, हे अतिरेकी, हे म्होरक्या पळून जात आहेत, कारण भारतानं आता कारवाईला सुरुवात केलेली आणि त्यामुळे त्यांची तंतरलेली आहे करण। अनेक वेळा विक्रांत पाकिस्तानचा खोटारडा चेहरा हा बुरखा जगासमोर आलाय। आता आपण पाहतोय दाऊद इब्राहिमला पोचण्याचं काम पाकिस्ताननं केलं, याआधी ओसामा बिन लादेनला सुद्धा पोचण्याचं काम केलं होतं। आता मात्र पाकिस्तानची अवस्था ज्या प्रकारे आहे, दाऊद इब्राहिम सुद्धा त्या ठिकाणी तंतरलाय। या संदर्भात बोलूया, आपले प्रतिनिधी किरण डोईफोडे आपल्या सोबत आहेत। किरण, खरं तर दाऊद हा अंडरवर्ल्ड डॉन, म्हणजे भारतासाठी मोस्ट वॉन्टेड पैकी एक असलेला, त्याची सुद्धा आता तंत्रलेले पाकिस्तान सोडून पळाल्याची माहिती आहे। नक्कीच आपण जर पाहिलं तर भारताचे ऑपरेशन सिंदूर आणि ड्रोन हल्ल्यानंतर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्यासह शकील आणि मुन्ना झिंगाडा या पाकिस्तानने सुरक्षित ठिकाणी हलवल्याची माहिती समोर आली। विशेषतः जैश ए मोहम्मदचे मुख्यालय भारताने उडून दिल्यानंतर दाऊद इब्राहिम हा बिथरलेला आपल्याला पाहायला मिळालं होतं। ऑपरेशन सिंदूर राबवत भारताने हल्ला केल्यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणा पाकिस्तानवर बारीक लक्ष ठेवून आहेत। याच दरम्यान दाऊद इब्राहिम भारताच्या हल्ल्यामुळे कुठेतरी बेदारलेला आपल्याला पाहायला मिळालं। अट्टल गुन्हेगार छोटा शकील आणि मुन्ना झिंगाडा हेही दाऊद सोबत असल्याची माहिती मिळत आहे। हे तिघे जण पाकिस्तान सोडून इतर देशात पळून गेल्याची शक्यता वर्तवली जाते। भारतीय संरक्षण यंत्रणा या माहितीची पडताळणी करत आहे, कारण बरेचदा दिशाभूल करण्यासाठी अशी माहिती हेतुपूर्वक पेरली गेली का हे देखील भारत चेक करत आहे। कराचीतील लिप्टन या वसाहतीमध्ये दाऊद हा गेल्या अनेक वर्षापासून राहत असल्याची माहिती आहे। त्याला IS या पाकिस्तानच्या लष्करी गुप्तचर संस्थेने संरक्षण कवच पुरवल्याचे सांगितले जाते। मात्र भारताच्या लष्करी कारवाईमुळे तो आपल्या साथीदारासह जीव वाचवण्यासाठी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी गेला आहे। त्याने कराचीतून पळ काढला आहे। त्या कराचीतून तो बाहेर काढण्यामागे IS असल्याची चर्चा देखील आहे। त्याला पाकिस्तानमध्ये दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आल्याची माहिती देखील मिळत आहे। बरं, धन्यवाद किरण दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।